नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे या ठिकाणी स्वागत. आपण राज्यसेवा पूर्व, PSI स्टे ESO पूर्व आणि टॅक्स असिस्टंट ESI आणि क्लर्क याची पूर्व परीक्षा, त्याचा जो सिलेबस आहे तो कंबाईनली कसा करता येतो, त्याचा अभ्यास कसा केला पाहिजे आणि त्याचे टॉपिक कोणकोणते आहेत, त्यातील महत्त्वाचे टॉपिक आपण या ठिकाणी या लेक्चर सिरीजमध्ये बघतोय. त्यामध्ये बी पब्लिकेशनचा ठोकळा आपण या ठिकाणी रेफर करतोय. संपादक अजित कुमार. बी पब्लिकेशन या ठिकाणी अत्यंत वैशिष्ट्यपूर्णरित्या हा ठोकळा लिहिलेला आहे. त्यात खरं म्हणजे NCERTचा टच हा एक महत्त्वाचा मुद्दा आणि दुसरं जे स्टेट बोर्ड आहे, क्रमिक पुस्तकं आहे, त्याचासुद्धा संपूर्ण समावेश याच्यामध्ये केलेला आहे. आता आपल्याला या ठिकाणी भूगोलासंदर्भातले काही महत्त्वाचे मुद्दे जे तीनही परीक्षांना उपयुक्त आहेत ते बघायचे आहेत. ओके, चला आपण सुरू करूया. बघा, पृथ्वी. आजच्या लेक्चरमध्ये पृथ्वी आणि इतर काही मुद्दे आपल्याला समजून घ्यायचे. पृथ्वी हा ग्रह जो सूर्यापासून 3ऱ्या क्रमांकाचा आहे. तुला माहीत असलं पाहिजे. आपण सूर्यमाला बघितली, याच्या आधीच्या लेक्चरमध्ये सूर्यमाला याबद्दल आपण लेक्चर बघितलं. त्यामध्ये जो सूर्य आहे त्याच्यापासून क्रमाने जे ग्रह आहेत ते आपण बघितले, बरोबर. आणि इथे जर 3ऱ्या नंबरचा ग्रह पृथ्वी असेल तर पहिला ग्रह कोणता आणि दुसरा कोणता हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पृथ्वीच्या नंतरचा ग्रह कोणता हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ते लघुग्रहाचा पट्टा नेमका कोणत्या दोन ग्रहांच्या मध्ये आहे हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके, तर 3रा ग्रह आहे सूर्य. आता पुढचा सूर्यासंदर्भातला पुढचा मुद्दा काय, तर पृथ्वी संदर्भातला पुढचा मुद्दा काय, तर पृथ्वीचा आकार नेमका कसा आहे. पृथ्वीचा आकार जो आहे ना मित्रांनो, त्याच्यासाठी या ठिकाणी जी संज्ञा वापरली जाते ती म्हणजे जिऑइड नावाचा आकार आहे. जिऑइड म्हणजे कसा, ध्रुवावर चपटा आणि विषुववृत्तावर फुगीर स्वरूपाचा असा हा आकार तुम्हाला माहीत असला पाहिजे. पुढे आकारानुसार जर बघितलं तर पृथ्वीचा कितवा क्रमांक लागतो, तर 5व्या क्रमांकावर पृथ्वी हा ग्रह आहे. आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला ते ग्रह आकारानुसार सांगितले होते. सगळ्यात आधी गुरु असेल, नंतर कोणता असेल ते. मग सर्वात मोठा ग्रह गुरु आहे, नंतर 2 नंबरचा कोणता, 3 नंबरचा कोणता, 4 नंबरचा कोणता तुम्हाला सांगता आलं पाहिजे. कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर मग पृथ्वीचा क्रम लागतोय. ओके, बघूया आपण किती जणांना उत्तर देता येतात. पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे पृथ्वीची वय किती. जी पृथ्वीची उत्पत्ती झालेली आहे ती कधी झाली, तेव्हापासून आतापर्यंतचा कालखंड किती, जवळपास 4.6 अब्ज वर्ष हे पृथ्वीचं वय आहे, हे आम्हाला लक्षात घ्यावं लागेल. पुढे आपण जातो आहोत. या ठिकाणी पृथ्वीचं क्षेत्रफळ किती, काय, पृथ्वीचं क्षेत्रफळ 51 कोटी चौरस किमी एवढं पृथ्वीचं क्षेत्रफळ आहे. त्यानंतर जो प्रश्न विचारला गेला आहे तो म्हणजे सूर्यापासून पृथ्वीचे अंतर किती, 14,94,00,000, जवळपास 15 कोटी. किती, जवळपास 15 कोटी किलोमीटर एवढं अंतर सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये आहे. पृथ्वीची त्रिज्या किती, आता त्रिज्या म्हटल्यावर तुम्हाला पृथ्वी गोल असं जेव्हा तुम्ही बघतात तेव्हा पृथ्वीच्या केंद्रकापासून ते एका साईडला ही जी अंतर असतं याला म्हटलं जातं पृथ्वीची त्रिज्या. मग ती किती आहे, तर ती 6,371 आहे. किती, 6,371. अर्थात त्या त्रिज्येच्या दुप्पट जो आहे तो आहे पृथ्वीचा व्यास. तो किती, 12,742. किती, 12,742 पृथ्वीचा व्यास. त्रिज्या आपल्याला माहीत असली पाहिजे. पुढे पृथ्वीचा ध्रुवीय व्यास किती, पृथ्वीचा विषुववृत्तीय व्यास किती, कारण दोघांमध्ये फरक आहे. आपण बघितलं पृथ्वीचा जिओइड नावाचा जो आकार आहे, म्हणजे थोडंसं आपण ज्याला असं लंबाकार वर्तुळाकार स्वरूपाचं म्हणूया. म्हणजे ही जी वरती उत्तर ध्रुव आहे, खाली दक्षिण ध्रुव आहे, या ठिकाणी थोडासा चपटा स्वरूपात तो आहे आणि इकडे विषुववृत्तीय भागामध्ये थोडंसं लांबट आहे. मग इथे जर तुम्ही बघितलं ध्रुवीय व्यास म्हणजे असा हा उभ्या स्वरूपात जर आपण बघितला त्या गोलामध्ये तर 12,714. काय, असा उभ्या स्वरूपाचा व्यास जो आहे तो 12,714 आणि असा विषुववृत्तीय व्यास जर बघितला तर तो 12,756. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके, आता पुढे पृथ्वीचा ध्रुवीय परिघ किती, म्हणजे हा अशा स्वरूपाचा ध्रुवीय परिघ किती, तो जर तुम्हाला विचारला गेला ध्रुवीय बाजूने, म्हणजे इथून आपण म्हणूया त्याला ध्रुवीय परिघ, तो 40,000 किलोमीटर जवळपास आहे. आणि विषुववृत्तीय जो आहे तो हा 40,009 किमी आणि विषुववृत्तीय 40,075. म्हणजे अशा स्वरूपाचं जास्त अंतर नाही आहे, ते खूपच कमी म्हणूया आपण, हा परिघ जास्त आहे.
ओके, हा ध्रुवीय परिघ हा कमी आहे हे लक्षात घ्या. थोडंसं तुम्ही इथे जर याच्यावर गेलात, तुम्हाला या ठिकाणी आकृती दाखवलेली आहे, त्या आकृती जर तुम्ही बघितली या ठिकाणी पृथ्वीची, तर तुमच्या ती लक्षात येईल. ही आकृती या ठिकाणी आहे, इथे ही त्रिज्या तुम्ही बघतायत, हा व्यास बघतायत. ओके, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. आणि सूर्याचा व्यास हा पृथ्वीच्या व्यासापेक्षा 109 पट आहे, हाही मुद्दा तुम्हाला माहीत असला पाहिजे. आता पुढे पृथ्वीचा आस बघा. आस कशाला म्हणायचं हे लक्षात घ्या. पृथ्वी ज्या काल्पनिक रेषेभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते तिला पृथ्वीचा आस असं म्हटलं जातं. काय? पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते. काय? पूर्वेकडून पश्चिमेकडे. ही आहे पूर्व बाजू, ही आहे पश्चिम बाजू. पृथ्वी ही पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते आहे. आणि जी काल्पनिक रेषा आहे इथलची मधली, त्या काल्पनिक रेषेला आस म्हटलं जातं. आणि हा आस जो आहे हा पृथ्वीच्या मध्यातून जातो हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. मात्र हा पृथ्वीचा आस जो आहे ना, तो आतून कललेला आहे, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. कललेला हा शब्द इथे फार महत्त्वाचा आहे. MPSCची तयारी करत असाल तर या सगळ्या बाबी तुम्हाला फार सूक्ष्मपणे लक्षात ठेवाव्या लागतात. हे सगळ्यात आधी महत्त्वाचं आहे. पुढे पृथ्वीच्या आसाच्या टोकांना काय म्हटलं जातं बघा. या ठिकाणी ही पृथ्वी आहे, पृथ्वी पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते. इथे हा ध्रुव आहे, इथे हा ध्रुव आहे, उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव. इथे काल्पनिक स्वरूपामध्ये तुम्ही हा आस म्हणतायत, मात्र हा आस असा सरळ नाही आहे, हा थोडासा कललेला, असा थोडा असा तिरपा झाला आहे, तो थोडा तिरपा असा. ओके, आणि ही आसाची जी दोन टोकं आहे ना, इकडे वरती उत्तर ध्रुव आणि खाली दक्षिण ध्रुव टोकं आहे ती आसाची, अशा स्वरूपाचा हा आस आहे. ही टोकं आहेत. आणि आसाचा रोख कुणीकडे असं विचारलं गेलं तर तो ध्रुवाकडे. ध्रुव तारेच्या बाजूकडील आसाच्या टोकाला उत्तर ध्रुव, तर दक्षिणेकडील आसाच्या टोकाला दक्षिण ध्रुव म्हटलं जातं. इंटरेस्टिंग आहे. दोन्ही टोकं जे आहेत उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव हे तुम्हाला लक्षात आले पाहिजे. त्यानंतर सूर्याचा व्यास जर बघितला तुम्ही, पृथ्वीच्या 109 पट आहे बघा. सूर्य पृथ्वीच्या 109 पट. किती? सूर्याचा व्यास हा पृथ्वीच्या 109 पट आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आता पुढचा मुद्दा, अक्षवृत्त कशाला म्हणायचं आणि रेखावृत्त कशाला म्हणायचं, आपल्याला आकृतीवरून समजून घ्यायची. बरेच जण नवीन विद्यार्थी गोंधळतात अक्षवृत्त आणि रेखावृत्त. ओके, बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील कोणत्याही एखाद्या स्थळाचे जर तुम्हाला स्थान निश्चित करायचे असेल तर काही काल्पनिक रेषा ज्या आहेत त्या आपण उपयोगात आणतो, त्यांना आपण अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती म्हणतो. काल्पनिक रेषा आहेत त्या. मग विषुववृत्त कशाला म्हणायचं आणि अक्षवृत्त कशाला म्हणायचं, रेखावृत्त कशाला म्हणायचं. आता याच्यामध्ये अक्षवृत्त आणि रेखावृत्त, त्याच्यामध्ये मग विषुववृत्त हा एक अक्षवृत्ताचा भाग आहे बघा. या असं जे उभ्या स्वरूपात जे काही असणार आहेत ना, त्यांना आपण रेखा म्हणतो, रेखावृत्त म्हणतो. आणि असे आडव्या स्वरूपात जे आहेत ना, ती अक्षवृत्त आहेत. आणि या अक्षवृत्तांमधील सर्वात मोठं जे अक्षवृत्त इथे मध्यभागी 0° अक्षवृत्त, त्याला म्हटलं जातं विषुववृत्त. काय? विषुववृत्त असा शब्द आहे त्याला. मग त्याच्या 23.5° उत्तरेकडे कर्कवृत्त आहे, 23.5° दक्षिणेकडे मकरवृत्त आहे, पुढे 66.5° उत्तरेकडे आर्क्टिक वृत्त आहे, 66.5° दक्षिणेकडे अंटार्क्टिक वृत्त आहे. हे तुम्हाला माहीत असली पाहिजे. बघा, इथे विषुववृत्ताची व्याख्या दिली आहे, समजून घेण्यासारखं आहे. पृथ्वीवरील उत्तर आणि दक्षिण ध्रुवापासून सारख्या अंतरावर बघा, हा इथे काय आहे, उत्तर ध्रुव किती अंशावर आहे, 90°. इकडे काय आहे, दक्षिण ध्रुव किती अंशावर आहे, 90°. उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवापासून सारख्या अंतरावर पृथ्वीचे उत्तर व दक्षिण गोलार्ध असे दोन समसमान भाग करणाऱ्या, बघा, उत्तर गोलार्ध इथून वर, हा जो मध्यभागी जी रेष काढली नाही याच्यापासून वर काय, उत्तर गोलार्ध, इथून खाली काय, दक्षिण गोलार्ध, हे दोघं समान भाग करणाऱ्या आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावरून जाणाऱ्या काल्पनिक रेषेला विषुववृत्त म्हणतात. म्हणजे जी रेष उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध अशी पृथ्वीचे दोन समान भाग करते तिला काय म्हटलं जातं, विषुववृत्त असं म्हटलं जातं. आणि विषुववृत्त हे 0° आहे. सर्वात मोठं अक्ष ते अक्षवृत्त आहे, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. कोणतं? विषुववृत्त. आता विषुववृत्तापासून उत्तरेला तुम्ही जर बघितलं किंवा दक्षिणेला जर बघितलं, 1° अक्षांशाच्या अंतरावर समांतर अशी 90 अक्षवृत्त आहे. म्हणजे लक्षात घ्या, हे मध्यभागी या ठिकाणी विषुववृत्त आहे. महत्त्वाचं आहे, ही कन्सेप्ट आहेत.
इथून वरती तुम्ही 90 अंशापर्यंत जात आहेत. प्रत्येक एका अंशावर एक 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 अशी अक्षवृत्त आहे. त्यांना उत्तर अक्षवृत्त म्हटलं जातं. खाली तुम्ही दक्षिणेकडे गेलात, एका एका अंशावर 90 अक्षवृत्त आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात येते का, वरती 90, खाली 90 आणि एक हे विषुवृत्त. 9 दुनी 18 आणि ते 181 अक्षवृत्त. काय म्हणजे एकूण अक्षवृत्ती किती असं तुम्हाला विचारलं गेलं तर उत्तर काय येतं, 181 अक्षवृत्ते. हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. पुढे, अक्षवृत्तामुळे पृथ्वीवरील एखादे ठिकाण उत्तर गोलार्धात आहे की दक्षिण गोलार्धात आहे हे समजतं. ओके, अक्षवृत्त ठिकाण कोणत्या गोलार्धात आहे तुम्हाला ते समजेल, तसेच तो कोणत्या अक्षवृत्तावर आहे हेही समजेल. म्हणजे थोडक्यात एखादं ठिकाण जे आहे किंवा ज्याला आपण स्थळ निश्चिती म्हणतो किंवा स्थान निश्चिती म्हणतो, त्या ठिकाणी अक्षवृत्ताचं स्थान हे फार महत्त्वाचं असतं, हे लक्षात घ्या. आता पुढे तुम्ही जर गेले, हे आता तुमच्यासमोर ही पृथ्वी आणि अशा आडव्या स्वरूपाची अक्षवृत्त आहेत. कोणत्याही दोन अक्षवृत्तामधील अंतर जर तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं तर ते किती, 111 किमी असतं. कारण विषुवृत्तापासून उत्तर व दक्षिण ध्रुव या परिघाचे पृथ्वीच्या परिघाच्या समान असं जे आहे ते तुम्हाला अंतर असतं, ते लक्षात घ्या. आता अक्षांश कशाला म्हणायचं, आपण अक्षवृत्त बघितले. अक्षांश पृथ्वीच्या पृष्ठभागावरील कोणताही एक बिंदू तिच्या मध्यबिंदूशी जोडला तर तिची रेषा विषुवृत्त पातळीशी जो कोन करेल त्याला अक्षांश म्हटलं जातं. बघा, इंटरेस्टिंग आहे. तुम्ही या ठिकाणी आकृतीवर गेलात, इथे कुठेही तुम्ही एखादं ठिकाण निवडलं, त्या ठिकाणचं स्थान तुम्हाला सांगायचं आहे. ते तुम्हाला अशा आडव्या स्वरूपात जर सांगायचं असेल तर अक्षांशामध्ये सांगावं लागेल की मी किती अक्षांशावर उभा आहे. समजा इथे आता तुम्ही म्हटले 1 अक्षांश. ओके, इथे समजा हे 0 आहे, त्याच्यावरती तुम्ही गेले इथे 1 अक्षांशावर तुम्ही आहात. इकडे 23.5 अक्षांशावर तुम्ही आहात कर्कवृत्तावर असाल तर. खाली मकरवृत्तावर असेल तर 23.5 अक्षांश. म्हणजे ते आता दक्षिण म्हणूया आपण त्याला. इकडे वरती कर्कवृत्त उत्तर अक्षांश, इकडे मकरवृत्त दक्षिण अक्षांश. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ओके, आता पुढे मग या 3 बाबी महत्त्वाचे. कर्कवृत्त, कर्कवृत्त विषुवृत्तापासून उत्तरेला 23.5 अंश अंतर जे आहे त्यावर जे असतं, जो अक्षांश आहे त्याला कर्कवृत्त म्हटलं जातं. दक्षिणेला जो आहे 23.5 अंशावर त्याला मकरवृत्त म्हटलं जातं. उत्तरेला 66.5 अंशावर जो आहे त्याला आर्क्टिक वृत्त म्हटलं जातं. दक्षिणेला 66.5 अंशावर जो आहे त्याला अंटार्क्टिक वृत्त असं म्हटलं जातं. बघा, आपण जे वरती आकृतीमध्ये बघितलं ती तुम्हाला. पुढचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे, त्याला रेखावृत्ती असं म्हटलं जातं. काय, रेखावृत्ती. आपण आतापर्यंत अक्षवृत्तांबद्दल बोललो, मात्र रेखावृत्ती म्हणजे काय, रेखा नावातच आहे रेष. 2 ध्रुवांना जोडणारा आणि विषुवृत्ताला छेदणारी अशी जी अर्धवर्तुळे आहेत त्यांना रेखावृत्त म्हणतात. बघा, इथे अर्धवर्तुळे शब्द फार महत्त्वाचा आहे. आपण जेव्हा हा पृथ्वी गोल तुम्ही या ठिकाणी काढतात तेव्हा या अक्षवृत्त यांना तुम्ही आडव्या रेषा म्हणतायत सरळ, मात्र रेखावृत्तांना तुम्ही अर्धवर्तुळे म्हणतायत. काय म्हणतायत, अर्धवर्तुळे. उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव यांना जोडणारी अर्धवर्तुळे. ओके, ते लक्षात घ्या. आता विषुवृत्ताचे 1 अंश अंतरावर सारखे 360 भाग करून त्या प्रत्येक भागातून जाणारी आणि दोन्ही ध्रुवांना जोडणारी अशी 360 रेखावृत्ते आहेत. सर्व रेखावृत्त जर बघितली तुम्ही आकाराने सारखी आहेत आणि प्रत्येक रेखावृत्ताची लांबी ही पृथ्वीच्या परिघाच्या निम्मी असते, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. बघा, पृथ्वीचा जो परिघ आहे त्याच्या निम्मी. कारण की इथे हे कसं आहे, वन साईड आहे. रेखावृत्त हे वन साईड आहे. अक्षवृत्त हे पूर्ण असं गोल आहे. लक्षात घ्या, अक्षवृत्ती 181 होत आहेत, रेखावृत्ती 360 होत आहेत. ही संख्या फार महत्त्वाची आहे, ही तुम्हाला ही चुकायला नको. आता मग मूळ रेखावृत्त कशाला म्हणायचं, काय मूळ रेखावृत्त कुठे, हे इंग्लंडमधील ग्रीनविच, याला ग्रीनविच असाही शब्दप्रयोग वापरला जातो. तेथील रेखावृत्त जे आहे त्याला शून्य रेखावृत्त असं मानलं गेलंय. त्यालाच संदर्भ रेखावृत्त असंही म्हटलं जातं. आणि सोयीच्या दृष्टीने ग्रीनविच रेखावृत्ताच्या पूर्वेला 1 अंशाच्या अंतरावर 180 अंश व पश्चिमेला 180 अंश रेखावृत्ती मांडलेली आहेत. म्हणजे इथे तुम्ही या ठिकाणी हे 0 अंश ग्रीनविच मांडलं, बरोबर. याच्या पूर्वेला 180 अंश एका अंशाच्या अंतरावर आणि याच्या पश्चिमेला 180 अंश, 18 दुनी 36. ओके,
हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. म्हणजे 180 पूर्व आणि 180 पश्चिम ही दोन वेगवेगळी रेखावृत्त नाही आहे, ती एकच आहे. म्हणून ही 360 फायनल संख्या, 361 नाही होत्या. जसं अक्षवृत्ताच्या बाबतीत 381 झालं तसं इथे नाही आहे. 180 पूर्व आणि 180 पश्चिम दोन्ही एकच आहेत. अशा प्रकारे एकूण मूळ रेखावृत्त धरून 360 रेखावृत्त आहेत, हे लक्षात घ्या. पुढे मग तुम्ही जर बघितलं कोणत्याही दोन रेखावृत्तामधील अंतर ते सारखे नसते, हेही लक्षात असू द्या. विषुवृत्तावर दोन रेखावृत्तामधील अंतर हे 111 किमी आहे. म्हणजे इथे जे मध्यभागी इथे विषुवृत्त आहे, इथे सर्वात जास्त अंतर इथे. पुढे ध्रुवाकडे ते कमी कमी होत जाणार. ओके, हे लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात जास्त अंतर रेखावृत्ताचं कुठे असतं तर ते विषुवृत्तावर असतं, हे लक्षात घ्या. आता या अशा अशा या ठिकाणी या अर्धवर्तुळं आहेत, अर्धगोलाकार आहेत, इथे सगळ्यात जास्त अंतर आहे दोन रेखावृत्तामध्ये. ध्रुवावरती एकदम शून्य होतंय, हे तुम्हाला लक्षात यावं लागेल, ते आलं पाहिजे. पुढे रेखांश कशाला म्हणायचं, जसं आपण वरती अक्षांश बघितलं त्याच पद्धतीचं रेखांश आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील कोणत्याही एका ठिकाणावरून जाणारी रेखावृत्त व ग्रेनिच रेखावृत्ती विषुवृत्ताला पातळीत ज्या बिंदूला छेदतात ते बिंदू पृथ्वीच्या मध्यबिंदूशी जर जोडले, जो कोन तयार होतो ना, त्याला रेखांश म्हणतात. म्हणजे ऑलरेडी तुमचं हे समजा इकडे विषुवृत्त आहे आणि असं हे अक्षवृत्त, हे दोघं ज्या ठिकाणी एकत्र येतात त्याला तुम्ही रेखांश म्हणणार. एखादं ठिकाण दर्शवायचं आहे, वेळ सांगण्यासाठी. आता हे रेखावृत्त जे आहेत हे मुख्यत्वे वेळेसाठी फार गरजेचे आहेत. कोणत्या ठिकाणाचे तुम्ही स्थान सांगत असाल, तुम्हाला रेखांश पूर्व रेखांश आहे की पश्चिम रेखांश आहे हे सांगावंच लागतं. अक्षांशामध्ये सुद्धा उत्तर अक्षांश दक्षिण अक्षांश सांगावंच लागतं. मुंबई आहे समजा 73 अंश पूर्व, दिल्ली 77 अंश पूर्व, कोलकाता 88 अंश पूर्व. आता रेखांश आणि वेळ यांचा काय संबंध? इंटरेस्टिंग मुद्दा आहे, फार महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा, या मुद्द्यांवर प्रश्न येतात, आम्हाला ही प्रश्न सोडवता येत नाही बरेच वेळेस जर अभ्यास कमी असेल तर. रेखांश आणि वेळ ठरवायचा आहे आपल्याला. जर वेळ ठरवायची असेल तर आपण काय काय गोष्टी लक्षात घेतो? पृथ्वीची दैनिक गती आणि रेखावृत्ती यांना आपण लक्षात घेतो. पृथ्वी 24 तासामध्ये स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करते, म्हणजे 24 तासामध्ये 360 अंश फिरते, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि मग 360 अंश जी फिरते पृथ्वी किती तासामध्ये फिरते? 24 तासात फिरते. 360 अंश भागिले 24 काय? हा जर भागाकार तुम्ही केला या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की एकूण तुम्हाला कालावधी मिळतोय 360 अंश. या ठिकाणी 24 गुणिले 60 मिनिट असं जर तुम्ही केलं तर 1440 मिनिटं तुमच्याकडे येत आहेत, ज्याच्यामध्ये 360 अंश ती फिरते. म्हणजे 1440 मिनिटं भागिले 360 म्हणजे 1 अंश बरोबर किती? 1 अंश फिरण्यासाठी तिला किती मिनिटं लागतात हे जर तुम्हाला आलं तर मग तुम्हाला कुठलचाही कोणताही टाईम काढता येतो. 1 अंश फिरण्यासाठी किती मिनिट लागतात मित्रांनो? 1 अंश त्या ठिकाणी फिरण्यासाठी 4 मिनिटं लागतात. किती? 4 मिनिटं. आणि मला वाटतं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. 4 मिनिटं 1 अंशासाठी 4 मिनिटं, 15 अंशासाठी 60 मिनिटं. म्हणजे एका तासामध्ये पृथ्वी त्या ठिकाणी किती पुढे जाईल तर 15 अंशाने पुढे जाईल, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. इंटरेस्टिंग आहे, महत्त्वाचं आहे. पुढे स्थानिक वेळ. काय स्थानिक वेळ कशाला म्हणायचं? कोणत्या ठिकाणच्या मध्यानिकच्या वेळेस सूर्य डोक्यावर येईल, म्हणजे थोडक्यात दुपारची 12 वाजेल, त्याला त्या ठिकाणची स्थानिक वेळ म्हणायची. तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी दुपारचे 12 जेव्हा वाजतात किंवा सूर्य डोक्यावर जेव्हा येतो त्यानुसार तुमची स्थानिक वेळ ठरवली जाते. आणि पृथ्वीचं जे परिवलन आहे, प्रत्येक फेरीमध्ये प्रत्येक रेखावृत्त दिवसातून फक्त एकदाच सूर्यासमोर येतं, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यावेळी त्या रेखावृत्तावरील सूर्य डोक्यावर दिसू लागतो, म्हणून त्या रेखावृत्तावरील सर्व ठिकाणाची स्थानिक वेळ जी आहे ती एक असते. आता इथे एक मुद्दा फार महत्त्वाचा आहे. पृथ्वी कुणीकडे फिरते? पश्चिमेकडून पूर्वेकडे. त्यामुळे पश्चिमेकडील ठिकाणी काय होणार आहे? सूर्य आधी येणार आहे. पूर्वेकडील स्थानांची स्थानिक वेळ जी आहे ती पश्चिमेकडील विभागाच्या स्थानिक वेळेपेक्षा कमी असते, म्हणून जपानला उगवत्या सूर्याचा देश असं म्हणतात. आता तुम्हाला हेही कळालं असेल. पृथ्वी कुणीकडे फिरते, मग कोणती स्थानिक वेळ आधी दिसेल, मग जपानलाच उगवत्या सूर्याचा देश का म्हटलं जातं, यामागील कारणं तुम्हाला इथे कळत आहेत. पुढे मग प्रमाणवेळ आहे. प्रमाणवेळ म्हणजे एक मध्यवर्ती ठिकाण एखाद्या देशामधलं निवडलं जातं, त्या वेळेनुसार सर्व देशातील वेळ. कारण की आपलं जर तुम्ही भारताच्या बाबतीत जरी बघितलं, भारताचं इकडचं पूर्व टोक
इकडे अरुणाचल प्रदेशमधील आणि पश्चिमेकडचं गुजरातमधील तो टोक, या दोघांमध्ये किती वेळेमध्ये किती फरक आहे हा विचारला तर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. कारण दोघांमध्ये जवळपास 1 तास 56 मिनिटाचा फरक आहे. मग इथे मध्यभागी आपल्याला प्रमाण वेळ ठरवावी लागते. आपण ती 82.5 पूर्व रेखावृत्तावर ठरवली आहे. मिर्झापूर UP हे ठिकाण आपण त्या ठिकाणी हे केलं आहे. पुढे अलाहाबादही आपण त्याला म्हणत असतो. अलाहाबाद असेल, मिर्झापूर असेल, एकाच ठिकाणी ते आहेत, एका रेषेवरती आहेत. आणि मग याच्यामुळे काय होतंय, भारताचं कोणत्याही ठिकाणी तुम्ही गेला तर एका तासापेक्षा जास्त फरक पडत नाही. मध्यभागचं ठिकाण आपण निवडलंय ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. तर अशा पद्धतीने महत्त्वाचे मुद्दे आहेत. अजूनही आपल्या याच्यातले बरेच मुद्दे कव्हर करायचे बाकी आहेत, ते आपण पुढील लेक्चरमध्ये बघूया. नक्कीच तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील, अभ्यासपूर्ण वाटत असतील तर लाईक करत चला, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा आणि लेक्चर बघत राहा. चला इथे आपण थांबूया. धन्यवाद.